अतिशय उत्कृष्ट समीर बुवानी प्रबोधन आणि अभंगाच्या आधी जे काही गाणे म्हटले त्याच्यातून बुवा खरं तर तुमची विद्वत्ता भजनामध्ये किती आहे ती माका दिसता. पहिली गोष्ट, मी कधी पण खालच्या दर्जाला जाऊन कोणाला बोलत नाही. बुवानी रूपावली घेतली माझ्या गुरुजींची, गजर घेतला विशाल मसूरकर, त्यानंतर मधला एक गजर घेतला सुशील गोटणकर आणि हा अभंग म्हटला विनोद चव्हाण. बुवा आधी संगीत क्षेत्रात आहे ना बुवा, तुमचा बाप कोण आहे तो ठरवा तुम्ही स्वतः. तुमका खरं सांगते संगीत क्षेत्रात याचा अर्थ असं व्हा, तुमका आता खरं सांगते की स्वतःच्या गुरुजींच्या कमी लेखून तुम्ही ह्यांची गाणी म्हणता, लक्षात ठेवा. ते तुमच्या कर्माने तिकडे रडत असतील गुरुजी तुमचे. तुका मोठे पण वाटतं हे गौरव पंचा साधू माणूस नाही हा. दोन पैशाची लोक हे शेवटी तू आपल्या पट्टीवरच दिलंस. तू सांगतोस ना मका देवगडाची पट्टी तुझी काय आहे, तुझी पट्टी ही आ. तू स्वतःचं आत्मपरीक्षण कर की तुका स्वतः काय येता आणि तुझ्या गुरुजींची तू उद्धार करू खाईलच ना. हे जाऊ द्या यूट्यूबवरती एकमळ तू शिष्य गुरुजींचो आणि तू एका 2020 बारीत 5 गाणी आपल्या गुरुजीची म्हणू शकत नाही. काय तू बुवा होणार? ज्या गुरुजींचं नाव घेऊन बुवा तुम्ही मोठे झाला त्या गुरुजींची 5 गाणी 2020 मध्ये किती 5 गाण्यांची भारी आहे. आणि त्या 5 गाण्यात पण तुम्ही 4 गाणी जर दुसऱ्यांची म्हणताय तर काय तुमची विद्वत्ता आहे बुवा भजनात? काय तुम्ही आजपर्यंत 12 वर्ष भजन काय केलात मग तुम्ही? आता गोटे खेळणारे पण हुशार असतात, तुझ्यासारखे नसतं. गोटे खेळणारे पण हुशार असतात, तुझ्यासारखे नसतं. तर तू स्वतःचं आत्मपरीक्षण कर. आणि म्हणून मी एका सांगितलं, मी कोणाक एवढा वाईट नाही बोलत. तुम्ही आधी बुवा स्वतःचा बाप कोणा तो ठरवा आणि मग दुसऱ्यांचा उपदेश करा. काय सांगतात बुवा? माझी आजी आहे ना, माझी आजी मला सांगायची, एखाद्या वाटेत जर शी पडलेली असेल तर एखाद्या माणसाला आपण चांगलं सांगायला गेलो ना की पाय भरशील तर तो गुलाम आपल्याला सांगणार की मी खाल्ला तर काय करशील. मी रूपावलीपासून हे का सांगतोय की बाबा आता तरी सुधार, दुसऱ्याची गाणी म्हणा नको. बरं, मी ह्याका एकही शब्द वाईट बोललेलो नाही. तरी पण कसं विषय हा, ज्याच्याकडे काहीच नसताना त्याका असं 4 चौवाकडे जाऊन खाऊचा लागता. आम्हीची पट्टी बुवा समर्था. तू सांगतेस की सकाळपर्यंत मी बोलू शकतो. बुवा म्हणा तुमच्या बुवांची गाणी सकाळपर्यंत, मी माझ्या गुरुजींची म्हणते, बघूया. म्हणा ना स्वतःच्या गुरुजींची गाणी. काय तुला लाज वाटता स्वतःच्या गुरुजीचं नाव वाटू? उद्या जाऊन बुवांका जाऊन विचार तुझ्या गुरुजींका जाऊन, मी असं बाहेर करतो. कसा त्यांचा उद्धार करतो तू? लोकांसारखे ब्रह्मज्ञान. बाबा रे माका बोलाक तू शिकवूच नको. हे तू असशील मोठो सम्राट. हे बघ दुसरी गोष्ट तुका सांगते. हे बघ, तुका सांगलास की 10-20 रुपये ह्याका देत राहा. इकडे पेटी भरली होती, तुका हे करूचा लागला. माझ्याकडे बक्षीस इल्यानंतर तुका ह्या सगळ्या गाणी म्हणूची आणली. तुका चंद्रा गाणं म्हणूचा लागला पैसे बेचूसाठी, लक्षात ठेव. आणि तू काय केलं? एकच वादा आमचा अनिल दादा. आता माऊलींचं नाव किती मोठं आहे आणि त्या माणसात तू काय केलास? एकच वादा आमचा अनिल दादा, एकेरी नाव. आणि ह्या गाणं पण दुसऱ्याच होता काय? एकच वादा आमचा राजीव दादा. आणि ह्या पण घेतला ह्या पण जो गाणं घेतला ता पण दुसऱ्याचा. बरं, ह्या गाणं पण म्हटलं ताव दुसऱ्याचा. मग तुझा स्वतःचा तर काय आहे का तुझ्याकडे? त्याचा कसा झाला माहितीये? त्या दिवशी त्याच्या मित्राची आई ऑफ झाली. तुम्हाला खरं सांगते, ह्या माणसानं माका फोन केला नाही. म्हणता गौरव, माझ्या मित्राची आई ऑफ झाली तर आपल्याला सांत्वन करण्यासाठी तिथपर्यंत जावं लागेल. मी म्हटलं चला बुवा, मी तुमच्यासोबत येतो. म्हणतात मला काय जमत नाही रे सांत्वन करायला. म्हटलं ठीक आहे चला. आम्ही त्या मित्राच्या घरी गेलो, त्याच्या बाजूला जाऊन बसलो. बिचारा मित्र एकटाच बसला होता. आम्ही त्याच्या पाठीवरनं हात फिरवला, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि त्या मित्र हे सांगता, वा गौरव तू 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 त्याला हाक मार, तू त्याचा सांत्वन कर. तर मी आपल्याला सुरुवात केली. बाबा, आई ही आई असते. प्रत्येकावरती ही वेळ येते. प्रत्येकाला काळाच्या समोर जाता येत नाही. ती आई फक्त तुझी नव्हती, ती आई माझी पण होती. ती आई तुझी नव्हती तर संपूर्ण ह्या वाडीची आई होती. ती आई तुझी नव्हती, संपूर्ण गावाची, संपूर्ण तालुक्याची आई होती. त्यामुळे तू खचून जाऊ नकोस.
कॉपी करायची सवय दुसऱ्याची ह्या माणसानं ऐकल्या आणि पुढच्या वेळेस मित्राची बायको ऑफ झाली. मेलो कर्मान मोठेपणा करूची सवय. त्यावेळी माका फोन नाही केला, स्वतःच मोठेपणा करून गेलो, मित्राच्या बाजूक बसलो आणि सुरू केल्यान. हात फिरवल्यानंतर अरे बाबू ही प्रत्येकावर ही वेळ येते, काळाच्या आड आपण कधीच जाऊ शकत नाही. अरे जी तुझी बायको होती ना ती माझी पण बायको होती रे, ती माझीच नाही तर अख्ख्या वाडीची बायको होती रे, अख्ख्या वाडीची ना अख्ख्या गावाची नाही तर अख्ख्या तालुक्याची बायको होती. म्हणून बुवा कॉपी पेस्ट या भजनात चालत नाही. कॉपी पेस्ट भजनामध्ये बुवा गाणं कसं असतं बघ, ब्रँड आहे. पेटी कमी करा. तू आता काय कर्म लिहून घेत 50 गाणी दुसऱ्याची म्हणून तू किती म्हण. आणि माका आधी प्रश्न पडलेलो तुका देवगडात उभं तरी कोण करता भजनात. तू पट्टे घेऊन मिरवत असतो तुझ्या स्वतःच्या. माका आधी प्रश्न पडताय का देवगडात उभं तरी कोण करता, कारण सगळी गाणी यायची दुसऱ्याची. हे बघ या कैलासवासी नामदेव बाबा व चाल कशी असावी लक्षात घे. हे बघ ह्यांका आत्ता विचारलं हे गाणं लिहिलं तुझ्या एकच वादा असं नाही म्हटलं ऐक. म्हणून ते काकाने सांगितलं उगाच नाही मका डबल बारे आवडत नाही ते तुझ्यासारख्या कर्मचारी भुवन मिळते असे म्हणतं. नरजन्माचे सार्थक साधुनी, नरजन्माचे सार्थक साधुनी मोक्ष पदाला गेले. कोण? कैलासवासी नामदेव लोटणकर. नरजन्माचं सार्थक काय हे प्रत्येकाच्या नशिबी नसतं. बुवा होणं सोपं आहे, पण बुवा होऊन आपण काय समाजाला देतो ना हे महत्वाचं आहे. नरजन्माचे सार्थक साधुनी मोक्ष पदाला गेले. कवी नामदेव बाबा जगती अजरामर जागले. कवी नामदेव बाबा जगती अजरामर जागले. कवी नामदेव बाबा जगती अजरामर जागले. नरजन्माचे सार्थक साधुनी मोक्ष पदाला गेले. नरजन्माचे सार्थक साधुनी मोक्ष पदाला गेले. कवी नामदेव बाबा जगती अजरामर जागले. वासुदेव आई निर्मलीचे पुण्य फळाला आले. त्याच्यासाठी ब्रँड लागतो, ब्रँड. दुसऱ्याचं कॉपी पेस्ट करून जमत नसतं. पिता वासुदेव आई निर्मलीचे पुण्य फळाला आले. एक जून या शुभ दिनी पोटी दिव्य रत्न जन्मले. पोटी दिव्य रत्न जन्मले. पिता वासुदेव आणि आई निर्मलेच्या पोटी 1 जून ह्या दिवशी एक दिव्य पुत्र रत्नाचा लाभ झाला. आणि ते म्हणजे कोण? ज्याने गाणं लिहिलं. कुठलं? जे गाणं आज आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं. हे गाणं यांनी लिहिलंय. कैलासवासी नामदेव लोटणकर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण आज आम्ही तुमचं देणं लागतो. आज त्यांच्यामुळे ही भजनाची पंढरी ते उभी राहिले आणि आम्ही त्यांचं देणं लागतो. म्हणून म्हणतोय पिता वासुदेव माता निर्मलीचे पुण्य फळाला आले. एक जून या शुभ दिनी पोटी दिव्य रत्न जन्मले. वारसा शोभे कुळा ऐसे नव नामदेव ठेविले. वारसा शोभे कुळा ऐसे नव नामदेव ठेविले. शिक्षण घेऊन वडिलांच्या आज्ञेचे पालन केले. मुंबईत राहून समाजामध्ये ताडदेव सारख्या ठिकाणी
आणि आज त्यांचं एवढं मोठं नाव आहे, एका रस्त्याला सुद्धा नाव आज त्यांचं दिलंय. केवढी मोठी पुण्याई. आणि त्यांनी गाणं कुठलं केलं? माझे पुण्य फळाले हे रे ना. अपेक्षा होती तुमच्याकडून, एवढं सांगून पण तुम्ही त्यांचं गाणं म्हणू शकत नाही तर काय तुम्ही आजपर्यंत गोट्यानंच खेळला. मी तर असंच म्हणेन, माझे पुण्य फळाले आज मी दत्त गुरु पाहिले. आज मी दत्त गुरु पाहिले. आज मी दत्त गुरु पाहिले. माझे पुण्य फळाले, सगळ्यांनी म्हणा, माझे पुण्य फळाले आज मी दत्त गुरु पाहिले. आज मी दत्त गुरु पाहिले. आज मी दत्त गुरु पाहिले. माझे पुण्य फळाले. माझे पुण्य फळाले आज मी दत्त गुरु पाहिले. आज मी दत्त गुरु पाहिले. आज मी दत्त गुरु पाहिले. दत्त गुरु पाहिले. दत्त गुरु पाहिले. म्हणून म्हणतो बघा की 1 जून ह्या दिवशी भव्य दिव्य असे हे पुत्र जन्माला आले. कोणाच्या पोटी? वासुदेव आणि निर्मलेच्या पोटी. म्हणून म्हणतो बघा, पिता वासुदेव आई निर्मलीचे पुण्य फळाला आले. 1 जून या शुभ दिनी पोटी दिव्य रत्न जन्मले. वारस शोभे कुळायचे नाव नामदेव ठेविले. शिक्षण घेऊन वडिलांच्या आज्ञेचे पालन केले. मुंबईत राहून समाजामध्ये, मुंबईत राहून समाजामध्ये नाव त्यांनी कमविले. मुंबईत राहून समाजामध्ये नाव त्यांनी कमविले. कवी नामदेव बाबा जगती अजरामर जागले. कवी नामदेव बाबा जगती अजरामर जागले. लहान मोठा भेदभाव कधी न केला त्यानी. लहान मोठा भेदभाव कधी न केला त्यानी. हा माझा आणि तो दुसऱ्याचा कधी न म्हटलं त्यानी. हा माझा आणि तो दुसऱ्याचा कधी न म्हटलं त्यानी. भुवनचरणी प्रणाम आमचा, कवींचरणी प्रणाम आमचा संतोष भजनी बोले. भुवनचरणी प्रणाम आमचा संतोष भजनी बोले. बाबा जगती अजरामर जागले.
श्री मल्लिकार्जुन प्रासादिक भजन मंडळ लिंबूवाडी लोटणकरवाडी बुवा अनिल शांताराम लोटणकर यांच्याकडून माझ्यासाठी हे 500 रुपयाचा पारितोषिक केला. धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. सगळं आहे ना हे ओरिजिनल आपल्या गुरुजींचं आहे बाबा. आपल्या गुरुजींची सगळी दिलेली गाणी होती. आपण दुसऱ्याचं कधी चोरत नाही. पंचाळ बुवा म्हणजे पंचाळ येस वाडीचा बुवा दाढीवाला असं म्हणतात. परंतु तुमच्या चरणाशी मी नतमस्तक आहे कारण आज तुमच्यामुळे ही भजन कला टिकून आहे. बुवानी सांगितलं की माका खूप गर्व झालेलो आहे. बुवाने सांगल्याने माकालाही गर्व झालेलो आहे. पण तुम्ही बघितलं असाल सुरुवातीपासून गर्व कोणा खा हे बुवा काही एक कांडेचोर माका म्हटल्याने मी एक शब्दांत त्याचा बोललं नाही. पण शेवटी त्याचं काय उपायच चालत नव्हता. शेवटी तो आपल्या त्याने सांगितलं की ह्याचं कसं माहिती आहे खोटा बोलायचा पण रेटून गाणी म्हणायची दुसऱ्याची ती पण रेटून म्हणजे आपला नाव त्याका द्यायचा बाकी काय नाही. एका या शब्दावरती मी पूर्ण बारी करू शकतो. आणि तुका वाटत असेल गौरव पांचाळ म्हणजे गोडबुवा तो अजून पाण्यातच बरं. आधी तू स्वतःची गाणी 5 घे ओवांकडनं तुझ्या गुरुजींकडनं शिक ती 5 गाणी नीट आणि ती म्हण आणि मग तू दोघांका सांग की तू किती भजना केलीस ती समजलं. त्याच्यामुळे माझ्याबरोबर बारी असताना परत ह्याच्यात त्याच्याची गाणी म्हणायची नाही. आणि रत्तरोलो विषय सकाळपर्यंत बारी करायचो. बिना वही उघडता तुझ्याबरोबर सकाळपर्यंत बाणी म्हणू शकते. उगात काय सांगितलं आहे छाती टोकपणे बुवा त्यामागे केलेली मेहनत खोट्यान नाही खेळ आतापर्यंत त्यामागे मेहनत उगात नाही ॲडव्हान्स दिलेलं त्यांना माहिती आहे गौरव पंचाळ कोण बोलसाठी गाणं म्हणतं बघा. झांज नवे खुळखुळा पकवाज नवे बेंड बाजा ताल सुर नवे तुंतुन तुंतुन हे भजन नोवे रे फॅशन भजन नोवे रे फॅशन हे भजन नोवे रे फॅशन. हे पंचाळ भवनचं आमच्या गाणं आहे. ब्रँड इज ब्रँड. पंचाळ भवनी त्यावेळी बुवांका माहिती होता की पुढचे बुवा जाऊन काय करणारच. त्याने काय लिहिलं बघा. संतांच्या भंगाला सिनेमाच्या चाली त्याला संतांच्या भंगाला सिनेमाच्या चाली त्याला संतांच्या भंगाला रेडीमेड भांडवल सार त्रास काही ना डोक्याला रेडीमेड भांडवल सार त्रास काही ना डोक्याला अभंगाची करुणी माती बुवाची खलकालवी अभंगाची करुणी माती बुवाची खलकालवी अभंगाची करुणी माती बुवाची खलकालवी अर्थाचा अनर्थ करुण 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 ये भजन नोवे रे फॅशन भजन नोवे रे फॅशन ये भजन नोवे रे फॅशन. राग गाई ताना मारी राग गाई ताना मारी समजुनी भजनी सम्राट समजुनी भजनी सम्राट राग गाई ताना मारी. हल्ली 2020 वारी म्हणजे काय झालंय 5 गाण्यांची वारी असते फक्त. आता कोणी अभंग म्हटलं ह्याच्यानंतर गवळण म्हणतील का मग माहिती नाही. ती पण कोणाची असतात त्याचा भरोसा नाही. यांचीच असतात की दुसऱ्याची कुठल्याची असतात तर भरोसा नाही. पण ती 5 गाणी पण जर आपण आपल्या गुरूंची म्हणू शकत नाही तर माका लाज वाटता. तुझा तर सोडून दे तू निर्लज्ज झालेलो माका लाज वाटतात तुझी की तू 5 गाण्यांमधली 5 गाणी तू आपल्या गुरुजींची म्हणू शकत. माका ह्याची लाज वाटतं बाकी काय नाही. राग गाय आता कसं वाटतं आता बरं वाटतं ना. अरे
तू काय दाखवणार माका? तू काय दाखवणार माका सांग? एक तुझ्या गुरुजींचं गाणं म्हण ना. तू काय माका दाखवणार? काय दाखवलं त्यांनी तू आतापर्यंत? सांग ना. तू काय दाखवलं? स्वतःच्या गुरुजींचं काय दाखवला? स्वतःच्या गुरुजींचा उद्धार करून तू घेतलं नाही दुसऱ्यांची गाणं म्हणून. लक्षात घे, तू माझ्या नादाक लागूच नकोस ह्या विषयात. एका माणसावरती ठाम राहण्याचा प्रयत्न कर. आयुष्यात खूप मोठं होशील. राग गाई ताना मारी समजुनी भजनी सम्राट. आणि एवढं तुका सांगून पण तू परत त्याच दिशेला गेलंस तर तुझं लक्षला भाऊ दे. तू ग्रेट माणूस आहेस एवढं तुम्ही समजून जाय. याच्यानंतर तू काय बोलणार हे माका पण माहिती आहे, पण स्वतःच्या गुरुजींचा उद्धार करून घेऊ नकोस. माका एवढंच सांगूच आहे. उद्या बुवांचे जाऊन चरण धर. गुरुजी आहेत ना, त्यांच्या चरणाची नतमस्तक हो आणि त्यांची माफी माग उद्या जाऊन. समजला? हे सांगते तुका माझी कळवळीची. मी कोणाक वाईट अजिबात कधी बोलत नाही. माझी एवढी प्रामाणिकपणे इच्छा की बुवा तुम्ही सुद्धा चांगले बुवात तर तुम्ही सुद्धा चांगलं करावं. याचा अर्थ दुसऱ्याला वाईट बोलून तुम्ही भजन कराल आणि तिसऱ्याची गाणी म्हणून भजन कराल, आपल्याला ते पटणार नाही. ठाम राहायला शिका कधी पण आपल्या गुरुजींवरती. आज आम्ही आहोत ना, आम्ही का अभिमानाने नाव घेतो माझ्या गुरुजींचं? आज त्यांनी दिलेलं आहे सगळं, आम्ही पुढे चालण्याचा प्रयत्न करतोय. याला माहितीच नाही रुपावली कोणची आहे, एका माहितीत ना गजर कोणचो, एका माहितीत ना अभंग कोणाचो. काय बोलणार तुला? राग गाई ताना मारी समजुनी भजनी सम्राट. आणि तू सांगतेस की मी कुठल्याच पट्टीत नाही. सुरुवातीचं भजन घेतलं असतं कोणाचा माहिती आहे? कोण म्हणता भजन? आता ह्या तरी तुका माहिती आहे. आता हे स्वतःची लाज बाळग तू. तर भजन कोणाचा माहिती आहे? उमेश वंजारे म्हणतात भजन. म्हणजे तुझा भजन दुसऱ्याचा, तुझी रुपावली तिसऱ्याची, तुझं गजर चौथ्याचो, तुझं अभंग पाचव्याचं. मग तुझा माहिती काय वाटणार आतापर्यंत? स्वतःची लाज तू मी तुझ्या कुठं बोलायची गरजच नाही. तू स्वतःचं आत्मपरीक्षण कर. आता देवगडात जाईपर्यंत 4 तासात तू स्वतःचं आत्मपरीक्षण कर आणि पुढच्या वारी कर. राग गाई ताना मारी समजुनी भजनी सम्राट. कारण ह्यांच्यात मुंडक्यातच माझी वारी उमेश वंजारे बरोबर झाली ना, तर उमेश वंजारेने माझ्याबरोबर हेच नोट जन्म केलेला बैरागी मधला. ब्रह्मपुरी भुवनचे ते शिष्य आहेत ना उमेश वंजारे. मला माहित आहे रे सगळं बाबू. कच्च्या गुरुचं चेलो आहेत काय मला सगळं माहित आहे. कोण कोणाची गाणी म्हणतात, कुठली गाणी कोण आहे मला सगळं माहिती आहे. हे सांगतात की मी लोकेबोन बरोबर वारी गेली, गुंडू सावंत बुवा. आम्ही पण काही कमी नाहीत ना, आम्ही पण बऱ्याच बोन बरोबर वाऱ्या केल्या, पण आम्ही आमच्या तोंडाने कधी सांगितलं नाही की आम्ही इतक्या वाऱ्या केल्या तितक्या. ह्या महिन्यात तुका बुवा सांगतोय की 12वी वारी आहे माझी. नोकरी सांभाळून 12वी वारी आज 29 तारखेची. मी माझ्या तोंडात काही सांगितलं नाही मी ह्यांच्याबरोबर वारी त्यांच्याबरोबर वारी केली. आणि तू केलंस तर ठीक आहे, फक्त स्वतःचा काहीतरी दाखव आयुष्यात. तो मी तुका मानला. डिस्कोचा लावी ठेका हवा नाही कुठला थाट. माकडाच्या हातात दिले जैसे कोलीत. माकडाच्या हातात दिले जैसे कोलीत. माकडाच्या हातात. बिचारा रासम साहेबांकडे बघायची माझी हिंमत पण होत नाही, तर त्यांना एवढा वाईट वाटत असत ना माझा. त्यांना माहिती आहे गौरव पंचायत काय चीज आहे, त्यांना चांगला माहिती आहे. प्रत्येक माझ्या भारी एकटी असतात. माझा त्यांच्याकडे बघूची हिंमत होत नाही, हे सगळं बोलत नाही त्यावेळी. माकडाच्या हातात दिले जैसे कोलीत. आग लावी घाली थैमान थैमान थैमान. ये भजन नोरे रे भजन. भजन नोरे रे भजन. भजन नोरे रे भजन. नोरे रे भजन.
या ठिकाणी